इथे या गडावरती 3 वर्षांनी एकदा जत्रा असते. तर त्या जत्रेसाठी लाट असे म्हटलं जातं. हे असं अडवा हा तुम्हाला हे लाकूड दिसायला त्याला लाट म्हटली जाते. ठीक आहे. तर ही लाट आहे ना आपण इथे ह्या चौथरा दिसत आहे ना, इथे वरती सेंटरला नेऊन आहे ना, तिथे बांधली अशी मध्यभागी बांधली जाते आणि नंतर मग त्याची गोल सर्व गावकरी मानकरी जे असतात त्यांनी अशी ते लाट अशी फिरवली जाते जत्रेच्या वेळेला. हा, नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मंदारामगडी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आम्ही गेलो नरेशा गावी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणातली पारंपरिक शेती आणि आम्ही गेलो रसाळगडावरती ते ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो बघा, आम्ही आता शेतात आलोय. असा बघा तरवा पेरलेला आहे. मी इकडे पण बघू शकता, ही कोकणातली पारंपरिक शेती आहे. हा साईडला आता वापराने ह्या साईडला नांगरणी सुद्धा चालू आहे. मग इकडे फोड वगैरे करून झालेली आहे. अजून का पावसाचा पत्ता नाहीये, त्यामुळे हे जास्त मोठं पण नाही झालंय अजून. हे कधी करतील काय माहिती, लावणी वगैरे त्यांची इकडे फोड चालू आहे ती बघूया. आणि बाजूचं वातावरण वगैरे बघू शकतो किती मस्त आहे. क्लायमेट बघा मस्त झालंय. बघा घरासमोर हे घर आहे आणि त्या घरासमोर नजारा बघा किती मस्त हिरवळ गार झालं आहे. मग आपण एक ब्लॉगर आपला मित्र सिद्धेश मेस्त्री आज सगळे आले शेती बघायला. पारंपरिक पद्धतीने शेती करतात आहे. आता हे तुम्हाला क्वचितून बघायला मिळतं, कारण सगळेजण ट्रॅक्टर वगैरे युज करतात आणि कारण टाइम पण वाचतो. नरेशच्या पप्पांनी ना त्यांच्यासाठी बघा पोहे आणले, ते पवारांनी बनवले होते, त्याच्यासाठी पोहे घेऊन आले. हेच ना, हेच गावाला बघायला मिळतं. ही माणुसकी असते, तुम्हाला कोकणात बघायला मिळेल. जो होत आहे हो दादा, यांची नावं काय आहेत? नावच बघ असं देतात. भाई तन्मार भाई, मला मारशील. सिद्धूनी जोत पकडलाय. हा, शबा शबा सिद्धू, मस्त. एक नंबर, मस्त करतोय. अरे कुठे चाललाय तू? अरे हे काय? अरे तास कुठे, तू चालला कुठे घेऊन? हे बघा मित्रांनो, ह्याची पद्धत बघा. हे बघा, हे कुठे चाललंय बघा, ह्या साईडला जायचंय आपल्याला सरळ इकडून. नाही, हे चाललंय कुठून बघा, ह्या साईडून. म्हणजे आपल्याला जमत नाही ते. हे काय, अभि ट्राय कर. नाही ते उलटे होतील, ते सरळ करावं लागेल. हा ना, व्हिडिओ काढला नाही, फोटो काढला. आता अभि करतोय. हे पकड, परत हे पण पकड, म्हणजे व्यसन पकड. हा चल, हा हा कर. तुला ऐकतच नाही. हा गेले गेले. आता अभि करतोय ट्राय, बघूया. हा बरं, अभि बरोबर आहे, बरोबर आहे. अभि इकडे घे, उचल उचल, तू अंगावर उचल. पाय लागेल उचल. हा 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 हा, फाल लागेल. एक, हा हा, दाब दर आता खाली लेफ्ट साईडला घे. अरे तू पण तिकडे चाललाय. अरे नाही नाही, पण नाही जमत, नाही. नको नको नको, पुन्हा नको, राहू दे. नाही त्या मला बघू जरा जमतं काय.
दोन्ही रस्सी ह्याच्या हातात धरा. थांबा थांबा. हा चला चल चल. हे, हे, हे. ऐकत नाही रे तुझं. हे, हे. रस्सी ताणून बघ. हा, रस्सी ताणू नको, रस्सी ताणू नको. हा चला. हा काका. हे. हा. गरज नाही. चल चल. हा जातोय जातोय चला चल. या या या. इकडे इकडे. हा बरोबर बरोबर चल चल. होय होय होय. नाही नाही घ्या तुम्ही घ्या. चला थँक्यू. हा हा, ये. चला बस. आपल्याला जमत नाही ते पण ट्राय तर केला. थँक्यू. मस्त आलंय बा. हम्म आलं ना एवढं बस. हम्म. चला मित्रांनो आम्ही खूप ट्राय केला पण जमत नाहीये. हो का दादा थँक्यू. हा हे सर्व बघा हे ट्रॅक्टरनी केलंय. हे ट्रॅक्टरनी केलंय. हे बघा कसे बारीक झाले बघा हे सर्व. बघा या सगळं ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरने केल्यामुळे बघा याच्यामध्ये जास्त ढेप पण नाही राहिले. खूप बारीक झाले बघा. आणि फटाफट होतं. आय थिंक इकडे ना तासाला बघा 600 रुपये घेतात बघा. आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस बघा कसं पडतोय मस्त. कसं हे पळालेत. चला आता आपण पण जाऊया घरी. मित्र आम्ही आलो घरी. पाऊस बघा असला आला तेव्हा भिजलो ना बाजूला. तू भिजलो तेव्हा. मस्त पाऊस पडतोय. समोरचा डोंगर बघा दिसत नाहीये. धुक्यामध्ये एकदम हरवून गेलाय हे बघा. आणि त्या साईडला समोर मित्रांनो रसाळगड आहे. त्यावर आपण जाणार आहे. तो आपण एक्सप्लोर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. पावसाची मस्त एक सर येऊन गेली आणि वातावरण बघा किती मस्त झालं बघा. आपण त्या साईडला जाणार आहे रसाळगडावरती. या साईडला बघा पारंपरिक शेती तशी मी तुम्हाला तिकडे दाखवली ऑलरेडी. या साईडला पण चालू आहे. रात्री चिखलामध्ये गाडी अडकली. चाका बघा किती घाण झाले. चला मित्रांनो आम्ही चाललो आता रसाळगडावरती. बघा इथून आपण लेफ्ट मारलाय आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. आता एक पावसाची सर येऊन गेले. छान झालं वातावरण. तेव्हा या साईडला बघा लिहिलंय रसाळगड लिहिलंय बघा इकडे. बघा या साईडला बोर्ड लिहिलंय रसाळगड. टेम्पोच्या मागे गेला. कॅमेरा कसा चालवतो? रसाळगड कॅमेरा चालू आहे पर्यंत झाला. आपण आता आलोय निवाची वाडीमध्ये. निवाची वाडीतून आपल्याला लेफ्ट मारायचंय. नरेश अजून कुठले गड आहे इकडे? कुमारगड आणि मैपतगड हे अजून 2 गड आहेत. म्हणजे एकूण 3 गड आहेत तिथे त्या गावामध्ये. आता आपण रसाळगड चाललोय. तिकडे शिवकालीन आहे. माकड माकड आहे. काय माहिती माकड आहेत ना. रसाळगडच्या पायथ्यापर्यंत आपली गाडी जाणार आहे. इथून चालत किती वेळ लागतो? 5-10 मिनिटं. डायरेक्ट आपण पायथ्याशीच जाणार आहे. वाडी आहे काय रसाळगड? वाडी आहे. त्या पण तिकडून बघितलीस ना. आपल्याला समोर जायचंय. तो गड आहे तो. त्या साईडला बघा इकडे ही रसाळगड वाडी आहे. मित्रांनो 15-20 मिनिटाची ड्रायव्हिंग करून आम्ही आता पोहोचलोय रसाळगडावरती. आता इथून आपल्याला चालत जायचं वरती. इकडे तुम्ही वरतून व्ह्यू बघू शकता किती मस्त वाटतोय बघा. या साईडला वरतून काय व्ह्यू दिसतोय बघा. पूर्ण हिरवं हिरवं गार झालं सगळीकडे पावसामुळे. आणि हा पर्वतरांगा बघू शकता सह्याद्रीच्या. किती मस्त वाटतंय. काय नाही केलंय. हवा पण मस्त सुटले. गार गार हवा एकदम. सगळ्याकडे ब्लॉगर झालेत.
बघा, पुढे दिसतो ना आपल्याला हा दरवाजा आहे. बघा इकडे सर आपण चाललोय आता मित्रांनो. बघा इथून चढायला वरती जागा आहे. आपण तिथून चाललोय वरती रसाळगडावरती. आणि बघा इथून तुम्हाला दिसू शकतो या साईडला बघा तर प्रवेशद्वार आहे इकडे. बघा एक गाडी आहे ना इथपर्यंत येते बघा, पायथ्यापर्यंत येते. आपल्याला इथून चालत जायचं वरती बघा या साईडला असं इकडे. तर मित्रांनो आपण त्या गडावरती आलोय बघा. इथून वरती चढायला रस्ता आहे बघा इकडे. आणि वरती आल्यानंतर आहे ना तुम्हाला ह्या साईडला बघू शकता इकडे शिवलिंग दिसेल बघा. आणि खेडवरून जर तुम्ही येत असाल ना तर खेडवरून बघा इथे ही पेटवाडी आहे, तिथपर्यंत बस येते. चला आता पुढे जाऊया. बाकीची माहिती तुम्हाला मी वरती जाऊन सांगतो. या साईडला बघू शकता इकडे बघा दुर्ग रसाळगड. ह्या किल्ल्याबद्दल आपल्याला इथे माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून हा परिसर आहे बघा. ह्या साईडला बघू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही गडावरती आलात तर कुठलीही घाण वगैरे करू नका. जे काही तुम्ही आणाल ते तुमच्यावर घेऊन जा बघा. आणि कुठलेही सेल्फी काढताना जीव धोक्यात घालू नका बघा. तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि हे सर्व आहे ना सह्याद्री प्रतिष्ठान खेड यांच्यातर्फे हे सर्व चालतं. चला. आणि हा बघा पुढे महादरवाजा आहे. किल्ल्याचा महादरवाजा आहे. इथून प्रवेश आहे. आपण पायऱ्या चढतोय आणि इथून जाऊन वरती गेलं तर तुम्हाला वरून पण दाखवतो कसा व्ह्यू दिसतो तो. आणि ह्या साईडला बघू शकता सह्याद्रीचा पर्वतरंग आहे, त्याच्यामध्ये हा वसलेला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी महादेव. हे बघा ह्या साईडला महादरवाजातून तुम्ही पुढे आलात ना चालत की तुम्हाला लेफ्ट साईडला बघा ते हनुमानाचं मंदिर आहे. बोल बजरंग बली की जय. बोल 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 बजरंग बली की जय. चला वरती जाऊया. आणि आपण जेव्हापासून हा किल्ला चढायला सुरुवात केली तिथपासून आहे ना आपल्या बरोबर हा आहे आपला मित्र वरून व्ह्यू बघू शकता किती मस्त दिसतोय. हा दुसरा दरवाजा आहे. तेव्हा इकडे आपण गाडी पार्क केली. वरून बघतो आपण इकडून दृश्य नजारा बघतोय किती मस्त वाटतोय. वरती जायचं ना. इकडे बघा छान संदेश दिलाय बघा वाचा. आता आपल्या पुढे पण जायचंय. गडावरती आल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला बघा हे दिसेल इथे ना दर 3 वर्षांनी ना इथे जत्रा भरते. तर प्रत्येक गावातील ना पालख्या इथे येतात. आता नेक्स्ट डेला सुद्धा जत्रा आहे तर सर्व गावातील पालख्या इथे येतील. म्हणजे पूर्ण दर्शनासाठी येतात ना पालखी इकडे, जत्रेसाठी येतात. बघा पुढे जातो आपण. गडावरती बघा गाई वासरू सुद्धा आहेत बघा. हे काका आहेत गुराखी. कधी आले काका सकाळी? हो सकाळी. थंडीचं सकाळचं. हो सकाळी 7 वाजता देवपूजेला. हे देवपूजा करतात. वरती मंदिर आहे गडावरती, जिथे काका गेले ना ते देवपूजा करतात. बघा ना काय व्ह्यू दिसतोय. वाट किती मस्त आहे बघा किल्ल्यावरची. मित्रांनो तुम्हाला जर वेळ मिळेल ना तर नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या. या साईडला बघा तोफा इथे, ह्या साईडला बघा. आणि पुढे बघा इथे पाण्याची टाकी आहे छोटी इकडे.
आता आपण पूर्ण गडावरती आलोय. इथे तटबंदी बघू शकता. त्यातल्या छोटे छोटे पाण्याचे टाके सुद्धा आहेत. हे जरा खाली आहे इकडे. हे बघा तोफ इथे ठेवलेली आहे. हे बघा तोफ. व तिकडे मंदिर आहे देवीचं. ते झुलाई देवीचं मंदिर आहे. दाखवतो पुढे गेलं तुम्हाला मी. आणि वरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. या साईडला बघू शकता. हे बघा. तटबंदीचं काम माहिती ना चालू आहे बघा अजून. तुम्ही कधी आलात ना त्या तटबंदीवरती चालू नका. इकडे आणि वरून बघा काय व्ह्यू दिसतोय. खाली बघा डोंगरात कुशीत कशी बसलेली घर आहेत. हे बघा इकडे. गडावरती आल्यावरती ना मित्रांनो तुम्हाला बघा अशा छोट्या छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत. बघा. गडावरती आलोय. खूप मस्त वाटतंय वरती आणि हवा खूप गारगार सुटले. पावसाचं वातावरण झालंय. पाऊस इकडे येतो जातोय. कंटिन्यू पाऊस येत नाहीये. छान झालंय वातावरण. इकडे तोफ वगैरे बघा. ह्या साईडला तुम्हाला तोफा दिसतील ठेवलेल्या. इकडे जास्त हा चढायला कठीण गड नाहीये. एकदम इझी चढू शकता. या साईडला बांधकाम वगैरे चालू आहे. तर आता आपण पोहोचलोय. झुलाई मंदिर आहे. झुलाई वाघजाई देवी रसाळ. झुलाई वाघजाई देवी मंदिर आहे. हे रसाळगडावरती आहे. आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता बाजूला इकडे हे दोन तोफा आहेत. चांगल्या बघा स्टँड वगैरे लावलंय आणि पॅकिंग करून ठेवलंय. इथे या गडावरती 3 वर्षांनी एकदा जत्रा असते. तर त्या जत्रेसाठी लाट असे म्हटलं जातं. त्या हे असं आडवा हा तुम्हाला हे लाकूड दिसायला त्याला लाट म्हटली जाते. ठीक आहे. तर ही लाट आहे ना आपण इथे ह्या चौथरा दिसत आहे ना इथे वरती सेंटरला नेऊन आहे ना तिथे बांधली अशी मध्यभागी बांधली जाते आणि नंतर मग त्याची गोल सर्व गावकरी मानकरी जे असतात त्यांनी अशी ते लाट अशी फिरवली जाते जत्रेच्या वेळेला. हा बघा ह्या साईडला हा दीपस्तंभ आहे. तुळशी वृंदावन आहे. हा आणि ही पाण्याची टाकी. ही 12 महिने पाणी असतं या टाकीला. हो मासे वळते. या तलावाला 12 महिने पाणी असतं. खोल आहे. 20 फूट खोल आहे. उडी मारून बघ. नाही ते बोलले. मंदिर आहे. गणपती मंदिर आहे इथे. गणपती बाप्पा मोरया. या मंदिरात पण जायचंय आतमध्ये. मासे दाखवतो. पाणी टाकी आहे. हे पहा हा तलाव आपल्या या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये पाणी नसतं, पण इथे या 2 तलावामध्ये 12 महिने पाणी असं अवेलेबल असतं. आणि हे पाणी युज करतात ना उत्सवामध्ये. हा हे जेव्हा येथे जत्रा असते तेव्हा पाणी पिण्यासाठी वापरलं जातात ते. पाणी तर स्वच्छ आहे एकदम. तर आता मंदिरामध्ये जाऊया. आपण दरवाजा ओपन केलाय. दर्शन घेऊया झुलाई देवीचं. मस्त मंदिर.
इकडे बघा हे झोला देवीचं मंदिर आहे. आपण आतमध्ये आलोय. ही मूर्ती आहे देवीची. आणि तसेच ह्या राईट साईडला बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे बघा इथे पालखी आहे. हे बघा झुलाई देवीची पालखी आहे. हे बघा इकडे. आणि मंदिर आहे ना, हे जुनं मंदिर आहे. हे पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे. बघा हे बघा किती मजबूत आहे. बघा हे बघा पण पिलर आहेत ना पूर्ण लाकडाचे. छान मंदिर आहे. शांतता आहे इकडे. इकडे आणि प्रसन्न आलं मंदिरामध्ये ना आलं की प्रसन्न वाटतं. तेव्हा इथे पण ठेवले तिथे आरती करण्यासाठी ढोल वगैरे आहेत. तेव्हा इकडे या साईडला बघा. आणि इकडे तोप वगैरे ठेवलेले आहेत या साईडला सुद्धा. हे स्ट्रक्चर बघून तर असं वाटतंय की पूर्वीच्या काळात दगड बांधकाम जे गड किल्ले बांधायचे त्याला जर चुना लागायचा गहू लागायचा ते मिक्स करण्यासाठी म्हणून वापरत असतील. बैल बांधत असतील त्यांना राऊंड गोल फिरून ते मिक्सर बनवत असतील त्यांचं जसं आता आपण सिमेंट रेती वापरतो तसंच काहीतरी असेल. या साईडला बघा छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत. बघा प्रत्येक गाड्यात तुम्हाला पाण्याचे टाके बघायला मिळतात. आणि हे छोटे बघा ह्या साईडला बुरुज आहेत. आणि त्या साईडला पण बघा पाण्याची टाकी आहे. तुझा डिस्कनेक्ट आहे ना इथून मंदिर इथून वरतून व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय. या पुढे जाऊया. बघायला हम्म मस्त सुंदर असा किल्ला आहे. शांत कोण नाही. शांत किल्ला आहे एकदम. एवढी पानं कापून पण आहे कारण की एकदम कचरा करून ठेवलाय कोण येते आपलं आपण पण नाही केला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. बुरुज जाऊया बुरुज वरती. रसाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेला ऐतिहासिक आणि डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या सुंदर पर्वतामध्ये वसलेला असून ट्रॅकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय असं ठिकाण आहे. आणि याची उंची सुमारे 1770 फूट समुद्र सपाटीपासून आहे. आणि हा गड आहे ना रसाळवाडीच्या पायथ्याशी वसलेला आहे. रसाळवाडीपासून या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटाची चढाई आहे. या किल्ल्यावरती आपण बघितलं झोलाई देवीचं मंदिर आहे. प्राचीन प्रवेशद्वार आहे. तटबंदी आहे. पाण्याचे टाके आहेत. जुन्या तोफा आहेत. हनुमान मंदिर सुद्धा आहे. तसे हा किल्ला महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित सुद्धा केलेला आहे. आणि ह्या किल्ल्यावर जर तुम्हाला यायचं असेल ना तर जून ते फेब्रुवारी पावसाळा आणि हिवाळा त्या टायमात तुम्ही इथे येऊ शकता. इकडे खूप छान किल्ला आहे हा. नक्की मित्रांनो या. हे बघा ह्या साईडला बुरुज आहे आणि त्या साईडला ह्या साईडला छोटा दरवाजा आहे. इथून ना पाहणी करण्यासाठी हा आहे. तुम्ही पाहणी करू शकता. बाहेरची या बाहेर जाऊया आपण. बाहेर आलोय. हे बघा इकडे मस्त किल्ला आणि सेफ किल्ला आहे. असं हे कसं डेंजर वगैरे काही नाहीये. आणि या साईडला बघा या साईडला वॉशरूम साठी सुद्धा सोय केलेली आहे. तुम्ही आलात तर असं दिसेल तर इथे वॉशरूम करा. बाकी कुठे किल्ल्यावरती साईडला वगैरे कुठे करू नका. असं तळे ह्या किल्ल्यावरती तळे खूप जास्त आहेत पाण्याचे. किती मस्त तलाव आहे बघा. छोटी पाणी टाकी आहे. हे सगळे मस्त फिरतात आहे. खूप छान किल्ला आहे. नजारा बघा ना काय मस्त दिसतोय. त्या साईडला गाव आहे. आपण त्या पुढून आलो तिकडून समोरून. हे बघा इकडे पण आहेत. पाणी पिऊ दे त्याला. आपल्या बरोबरच आहे. आपल्या गडाच्या डागडुजीचं काम चालू आहे. त्यासाठी आपल्याला वरती माल वाहतूक करण्यासाठी इथे रोपवे इथे लावलेला आहे. त्याने आपल्याला माल वाहतूक वरती करता येते. आणि हे सगळं दगड आहेत ना मित्रांनो. बघा इथे बघा हे दिसतंय व्हाईट वाला
तिथे माची बनवले, तिथून हे दगड आहेत ना, हे बघा ह्या वायरच्या सहाय्याने ना वरती आणले जातात. हे बघा इकडे, हे बघा इकडे. आणि तुम्हाला दाखवतो, हे बघा ही जी तटबंदी आहे ना, ही त्यांनीच बांधली आहे बघा. मस्त बांधली तटबंदी. चांगल्या पद्धतीने काम करतोय बघा. आता हे पाऊस असल्यामुळे तो बंद केलंय काम. आणि आता चुना सुद्धा ठेवलाय बघा इकडे. बघा दरी बघा इथे खाली किती खोल आहे. बघा इकडे दरी आहे. आम्ही जिथे उभा आहे तिथून हे बघा व्ह्यू बघू शकता. इथे बघा या किल्ल्यावरती ना धान्याचा कोठार आहे. त्या काळी बांधलेला अजून पण व्यवस्थित आहे. आणि आपल्या मुंबईला वगैरे 10 वर्षांना झाली लगेच बिल्डिंग कोसळतात. आतून दाखवतो तुम्हाला दरवाजा इकडे अजून पण चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण हे बघा हे इकडे आहे ना, हे जास्त हवेमुळे बघा हे पडलंय. आणि ते अजून पण बघा हे लाकडाचं बांधकाम आहे पूर्ण. छान स्थितीमध्ये अजून. हवा जोरात आली ना त्यामुळे थोडी दागडुगी झाली याची. हे बघा थोडी पडलंय, पण अजून पण बघितलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे बघा इकडे ह्या साईडला बोलतो मी तुम्हाला. बघा हे हवेमुळे झालंय. नंतर अजून पण समोर साईडने बघितलं ना पूर्ण चांगल्या स्थितीमध्ये आहे. या साईडला बघा तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता, इथे स्टे करू शकता. मस्त झालंय बघा. हे बघा हा गडाचा आहे ना लास्ट टोक आहे. आपण त्या साईडने चढायला सुरुवात केली होती, पूर्ण फिरलो आणि आता ह्या लास्ट टोकावरती आलोय. नजारा फक्त बघा भारी दिसते बघा. सह्याद्री. मित्रांनो आपण आता गडाच्या एकदम लास्ट टोकावरती आलोय. या साईडला एक रस्ता जातो खाली झाड दिसत ना तिथून. आणि हे दिसतंय त्याच्या खाली ना एक पांडव खाली आहे ना खामटाका आहे. मग त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते पाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात ना बर्फापेक्षा पण थंड असतं. म्हणजे ते पाणी तुम्ही टाकलं ना बॉटल मध्ये तर ते फ्रीज मध्ये कसं होतं थंड तसं होतं लगेच पाणी. थोडं थंड पाणी आहे. हा पाऊस असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही, कारण इथून पाय वगैरे सरकू शकतो. आपल्या रिस्क नाही घेत आहे म्हणून इथून दाखवतोय. आता मी आलोय, बाकी येतात आहे तिकडे. आणि ह्या दादाने आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली. तर मित्रांनो आमचा गड फिरून झालाय आणि थोडा आराम करायला बसलो इथे. आणि तुम्हाला जर ह्या गडावर येण्यासाठी आहे ना खेड बस डेपोतून आहे ना तुम्हाला 11:15, 1:15 आणि संध्याकाळी 6ची बस अवेलेबल आहे इथे येण्यासाठी. आणि संध्याकाळची 6ची बस येते ती इथे वस्तीला असते या गावामध्ये. आणि ती सकाळी बस आहे 6:45 इथून सकाळी बस डेपोला जाते खेड. तर आणि येण्यासाठी मित्र हा खूप चांगला स्पॉट आहे. तुम्ही नक्की या, नक्की किल्ल्याला व्हिजिट करा. आणि एकदम सेफ किल्ला आहे, जास्त काय डेंजर वगैरे नाही. आणि जिथे जिथे दरी आहे तिथे तुम्ही जास्त पुढे जाऊ नका बस. आणि या एन्जॉय करा, मस्त फिरायला या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला अजून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.